नमस्कार मंडळी. तुम्ही कितीही चांगले असलात, कितीही मनापासून लोकांसाठी करत असलात, तरीही काही लोक असे असतात जे तुमच्या चांगुलपणाची कदरसुद्धा करत नाहीत. उलट तुमच्या वेळेचा, भावनांचा आणि संयमाचा गैरफायदा घेतात. म्हणूनच आजचा हा सुंदर विचार तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. मंडळी, आयुष्यात पुढे जायचे असेल तर सर्वात आधी कोणाला जवळ ठेवायचे आणि कोणापासून अंतर ठेवायचे हे समजले पाहिजे. कारण चुकीच्या लोकांची संगत ही हळूहळू आपली ऊर्जा, आनंद आणि आत्मविश्वास संपवत असते. काही लोक नेहमी नकारात्मक बोलतात. काही लोक तुमच्या प्रत्येक कामात चुका शोधत असतात. तर काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतात. तर काही लोक फक्त गरज पडली की तुमची आठवण काढतात. अशा लोकांपासून स्वतःला जपणे ही स्वार्थी गोष्ट नाही, तर स्वतःची काळजी घेणे आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाला उत्तर देणे आवश्यक नसते. प्रत्येक वाद जिंकणे गरजेचे नसते. काही लोकांना शांततेने दुर्लक्ष करणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. ज्या लोकांमुळे तुमच्या मनाची शांती हरवते, ज्या लोकांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि ज्या लोकांमुळे तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटू लागते, अशा लोकांना हळूहळू आपल्या आयुष्यातून दूर केले पाहिजे. कारण तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत आणि तुमचे आयुष्य हे कोणाच्या नकारात्मक विचारांमध्ये अडकवून राहण्यासाठी नाही. मंडळी, सूर्याला कधीच सिद्ध करावे लागत नाही की तो प्रकाश देतो. तो फक्त आपले काम करत राहतो. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. लोक काय बोलतात याकडे कमी लक्ष द्या आणि तुम्ही काय बनत आहात याकडे जास्त लक्ष द्या. आयुष्यात असे लोक निवडा जे तुमचा उत्साह वाढवतील, तुमच्या यशात आनंद मानतील, तुमच्या अडचणींच्या काळात तुमच्या पाठीशी उभे राहतील. कारण चांगली संगत माणसाला उंच नेत असते आणि चुकीची संगत माणसाला मागे खेचते. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त तणाव, दुःख आणि नकारात्मक आणतात, त्यांच्यापासून अंतर ठेवा. आणि जे लोक प्रेम, आदर आणि प्रेरणा देतात, त्यांना आपल्या हृदयात स्थान द्या. कारण फालतू लोकांना दूर केल्याशिवाय आयुष्यातील मौल्यवान माणसे आणि सुवर्ण अशी संधी आपल्याला दिसत नाही. चला तर मग मंडळी, आजचा हा आपला विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांपर्यंत हा सुंदर संदेश पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्रायबर मला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.